सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग होऊ शकला नाहीये, ही आजची स्ट्रॅटजी राहिली आहे. त्याच्यामुळे पहिल्या सगळ्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग झाला नाहीये. टॉस जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये सिद्धिविनायक भिंगार संघाने बॅटिंग घेतल्यानंतर डिफेन्स केला धावा, तिथे ते जिंकले. मागचा सामना पाहिला श्रीदत्त भातार वर्सेस करावे 11 करावे. टॉस जिंकला करावे संघाने, फिल्डिंग स्वीकारली. आपल्या वाट्याला आलेली फलंदाजी मनापासून स्वीकारत ज्या काही जमतील थोड्या थोडक्या त्या धावा भातार संघ जमवत राहिला. संदेश भुईरचा आदरा विस्फोटक खेळ, 2 षटकार लागोपाठ ठोकले. त्यानंतर गोलंदाजी आपल्यातून राहिली आणि त्यांनी धावा जोडलेल्या 49 धावा त्यांनी ही वाचवल्या आणि सत्त भातान संघ इथे मात्र प्रभावी कामगिरी करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आता मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जीपी फुंडे वर्सेस रोहन मेहर 11 सारसोळे. टॉस जिंकलाय तो जीपी फुंडे संघानं स्वीकारलंय प्रथम क्षेत्ररक्षण. तर सामना सुरू करा. 5 षटकांचा हा खेळ. पहिला बॉल निर्धावची सांगता होतीये. स्ट्राईकवर फलंदाज पाहत होतो म्हणजे शाहीस मात्रे गोलंदाजच्या मार्कवर, तर स्ट्राईकर मात्र कुशल मडवी आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय दीपक वैती यांना. कुशल मडवी, दीपक वैती. अकोट टप्प्याच्या बॉलला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून, चांगला फटका दाखवलाय. अकोट टप्प्याचा बॉल इथे मात्र टॅप केला आणि तिथे मात्र वरच्या वर त्याला उडवला. 2 धाव्यानं स्वतःचं खातं कुशल मडवीनं उघडलं. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावा. मैदानानं आज धावाही थोड्याशा पाहिल्या, कमी धावाही रोखल्या गेल्या. त्याच्यामुळे ही धावपट्टी आज मात्र प्रेमात आहे गोलंदाजांच्या आतापर्यंत. हा फटका फसलाय, हा झेलचा प्रयत्न नाही झाला, बॉल पासून दूर राहिला क्षेत्ररक्षक साईराज. त्याच्यामुळेच मात्र रन्स मिळेल ती म्हणजे एक कुशलनं सिंगल रन्सनं आपला स्ट्राईक रोटेट केली. आणि अशा प्रकारे बॅड बॉईज ग्रुप सगळा कामाला लागलाय. संध्याकाळच्या बक्षीस वितरण समारंभासाठी रेडी होतोय. चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे आज. त्यांची संध्याकाळी चांगली कामगिरी राहील, कारण 2 दिवसाचं काम त्यांनी खूप छान निभावलाय. आणखीन एक चांगला फटका पाहतोय. गलीमधून बॉल ट्रॅव्हल होतोय भरधाव वेगानं चांगला रोखलाय. 2 धावा या बॉलवर येत आहेत. चांगला पाठलाग होतोय बॉलचाही, रन्सही चांगल्या मिळत आहेत, वाचल्याही चांगले जात आहेत, चांगली क्रिकेट खेळली जाते. 2 धाव्यानं दीपक वैतीनं सुद्धा आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजेच 5 वर. 4 बॉलमध्ये 5 धावा. दाभोळकर लागतायत. आता मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अफलातून फटका पाहिला. टप्प्याच्या बॉलला तेवढा सक्षमतेने बॅकफुटवर गेला, तिथे उडवला. इथे मात्र सीमा रेषा बाहेर चौकारासाठी. तर कलिंगडवाले मामा आमच्या खऱ्या अर्थाने इथे फिरताना पाहतोय. गोड कलिंगड खा असं म्हणणं असतं. शांत व्हा, मस्त शरीरालाही पाणी पुरवठा करील हे कलिंगड. त्याच्यामुळे मामांची मेहनत अतिशय उत्तम राहिली. अनेक वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्राचे थोडा चाच पडला. त्यानंतर मात्र 1 रन्स मिळते शॉर्ट स्क्वेअर लेगला. 1 रन्स मात्र मिळेल आणि 1 रन्स न पहिले काही सांगता होईल. दाभोळकर धावा लागतील त्या तब्बल 10 धावा. 1 षटकाचा खेळ संपलाय. दाभोळकर धावा लागतायत त्या सारसोळे संघाच्या, त्या म्हणजे तब्बल बिनबाद 10 धावा. जीबी स्पोर्ट्स फुंडे वर्सेस रोहन मेहर 11 सारसोळे या 2 संघादरम्यानची लढत सुरू आहे.
षटक क्रमांक 2 मात्र पाहतोय आपण साईराज. साईराज मात्रे स्ट्रायकरवर मात्र फलंदाजाला पाहतो तो म्हणजेच दीपक वैती. दीपक वैतीनं शेवटच्या बॉलवर सिंगल रन घेतली. धावा झाल्या 10 आणि 10 ही चांगली धावसंख्या उभारली जाईल कारण इथे 50 धावा ही वाचताना मी 2 वेळा पाहिल्या आज. फुलरलेनचा बॉल साईराज मात्रेचा. दीपककडे उत्तर नव्हतं त्या बॉलला. फुल्लर लेंथ एकदम पाहिला. ऑफस्टिकच्या बाहेर होता जरूर परंतु अगदीच लाईन आणि लेंथ टिचून धरली. बॉलच्या डेप्थपर्यंत फलंदाज नाही पोहोचू शकला त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. एक 10-12 पावलांचा रनअप घेत रिकामी जागा हेरली जाते. पुन्हा एकदा गलीमधून बॉल ट्रॅव्हल. बॉल तेव्हाही बराच वेळ हवेत राहिला. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला आहे कारण त्याला माहीत आहे की झेलपर्यंत पोहोचू शकत नव्हताच तो. त्याच्यामुळे चांगला निर्णय त्याने घेतला. बॉल जागेवर तो राहिला कारण ज्या वेळेला तिकडे बॉल जातात त्याला बॉल पडल्यानंतर थोडासा ब्रेक होतो, थोडासा बाजूने जातो आणि आपला अँगल बदलतो आणि त्या अँगल बदलणं फिल्डरची हुशारी दाखवतं. बॅटची आतली कड लागते. सेकंड स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. फेकी होतीये जरूर परंतु रन्स घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही आहे. साईराज मात्रे आतापर्यंत चांगले बॉल त्याने टॅकल केले, चांगली गोलंदाजी राहिले. 3 बॉलमध्ये धाव मात्र दिले फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण कुशल वैतीला, कुशल मडवीला. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. कदाचित थोडीशी इजा क्षेत्ररक्षकाला झाली असं वाटतंय. तीन बॉल आतापर्यंत टाकून झाले साईराज मात्रेचं. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा परंतु पुन्हा एकदा पाहिलं फलंदाजाने की आखूड टप्प्याची गोलंदाजी होती आहे. कव्हरच्या डोक्यावरून एक लाजवाब इथे मात्र रीचचा फटका लगावला आणि इथे आला हा 1 बाउंड चौकार. या बॉलवर आलाय चौकाराने. चौकाराने मात्र 15 मजल मारली जाते. साईराजच्या उंचीचा फायदा घेत त्याला माहीत होता फलंदाज कुशलला की आखूड टप्प्याचा बॉल येईल आणि ही मात्र फुल्लर लेंथ ही लगेचच माइंड गेम राहिली आहे चांगली कारण एका आखूड टप्प्यावर फटका पडल्यानंतर व्हेरिएशन तर महत्त्वाचं असतं. साईराज मात्र दाखवलं आणि हा टाकला डॉट बॉल. वाईट यॉर्करचा एक चांगला प्रयास सुरू आहे साईराज मात्रेचा. वाईट यॉर्करची चांगला खेळ इथे सुरू झालाय. JP फुंडे एक स्ट्रॉंग टीम. एका बाजूला रोहन मेहर काळ गाजवणारी मंडळी राहिली या संघामध्ये. सारसोळे संघ पारगावच्या मैदानावरती सदैव त्यांचा खेळ आम्ही खेळताना पाहिलाय. पुन्हा एकदा फुल्लर लाईन. तिथे मात्र कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. बॅकअप नाहीये त्याच्यामुळे फेकी नाहीये परंतु रन्स घेण्याचा प्रश्न उद्भवलाच नाहीये. या धावा मात्र षटकामध्ये आल्या. त्यात तब्बल 5 धावा 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर कमालीची गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे साईराज मात्रेची. 5 धावा षटकामध्ये आल्या. भलेही फलंदाज गमावला नसेल ही जमेची बाब रोहन मेहर सारसोळे संघासाठी राहिली आहे परंतु धावाही त्यांनी कमावल्या नाही आहेत ही जमेची बाब मात्र JP स्पोर्ट्स पुणे संघासाठी राहिली आहे. द ब्रँड ऑफ फुंडे किशोर घरत गोलंदाजीच्या मार्कवर आहे. किशोर घरतचा खेळ मित्रांनो फुंडे संघाकडून कित्येक वेळा आपण पाहिलाय. एक अष्टपैलू खेळाडू किशोर घरत एक दर्जेदार असा हा ऑलराऊंडर मास्टर माइंड खेळाडू. फुंडे संघाची ओळख या नावानं कायम राहिली आहे. चला सामना सुरू करा कारण 4 मिनिटाचा वेळ फक्त एका षटकासाठी असतो त्याच्यामुळे तुम्हाला इथून मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगला खेळ बहारदार खेळ.
एक पाहिजे ना त्या पोराला. एक रन्स या बॉलवर मात्र येते. एका रन्सनं आपण पाहिलं तर मग दाभोळकर धावा लागत आहेत. त्या 16 धावा, चांगली धावसंख्या. आम्ही उभारताना पाहतोय बॅड बॉईज. मी म्हटलं होतं की बॅड बॉईज, नाव बॅड बॉईज असेल परंतु गुड हॅबिट्स किती चांगले आहेत बघा. प्रत्येक वेळेला मैदानावरती काहीतरी ड्रिंक्स किंवा काहीतरी स्नॅक्स घेऊन येत आहेत. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं अवभगत करतायत. प्रत्येक माणसाला मात्र मनापासून जपतायत. स्लोवर बॉल, फटका फसला. हिट विकेट, हिट विकेट. फटका जरूर चांगला आला इथे परंतु स्वतःला रोखू शकला नाहीये. काय कनेक्शन झालं होतं, काय उत्तम फटका सजवला होता जरूर. टाइमही चांगला केला. आखूड टप्प्याचा बॉल तो म्हणजे किशोर घरतचा बॉल खराब होता परंतु नशीब किशोर घरतचे खूप चांगले होते आणि त्याच्यामुळेच इथे मात्र हिट विकेट झाली. धावा इथे मात्र येणार नाही. उलट पक्षी फलंदाज सलामीर कुशल मडवी होईल हिट विकेटचा बळी. सारा केला या मार्केट जाम, आता भाई जायलाय फॉर्म. सारा केला या मार्केट जाम, आता भाई जायलाय फॉर्म. आता कुणी नाही करत बरोबरी, त्यांची कुणी नाही करत बरोबरी. आपला कामगार नेता महेंद्र घरत साऱ्याचा पडलाय भारी. आपला इंटरनॅशनल कामगार नेता. दुसऱ्या बॉलवर मात्र हिट विकेट्स. कुशल मडवी परतलाय. एक चांगला फटका सजवला होता, षटकार जरूर ठोकला होता परंतु नशीब नाही आहेत आणि कुशलनं स्वतःचा पाय मात्र स्टंपला लागला त्यामुळे हिट विकेट परतली. निनाजी तारेकर पंचांनी योग्य भूमिका दाखवली. सत्यंजी काकडे सर उत्तम कामगिरी करताना पाहतो. तिसरे पंच आमचे विशू कोळी सर यांची कामगिरी भरीव राहिली आहे. नवीन फलंदाज गणेश मडवी, इनेट क्रमांक 3. वेळ होतोय लक्षात घ्या कारण टाईम मला वारंवार आयोजकांकडून होतोय. आम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं अनिवार्य राहतील. रनअपमध्ये थोडासा फेरबदल झालाय. ॲब्सल्युटली पाहिला आपण रनअपमध्ये फेरबदल. डेड बॉलचा इशारा. चला सामना सुरू करा. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर हिट विकेट. पहिल्या 2 बॉलवर किशोर घरतनं मात्र 1 विकेट कमावली आहे. गणेश मडवी ऑन स्ट्राईक. आखूड टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. एका रन्सवर समाधान मानावं लागेल गणेश मडवीला आणि एका धावेनं इथे मात्र खातं उघडलं गेलं आहे गणेश मडवीनं आणि एका धावेनं दाभोळकर धावाही लागत आहेत. त्यामुळे तब्बल 17 धावा. धावसंख्या रोखली गेली परंतु आतापर्यंत विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये अशीच काहीशी अवस्था पूर्वार्धामध्ये राहिली आहे. एका दुसरा मोठा फटका सामन्याचं आव्हान चांगलं बनवताना पाहिलंय. फुल्लर लेनचा बॉल इथे मात्र चक्क फसलाय आणि इथे मात्र पाहिलं क्लीन बोल्ड. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक फलंदाज इथे मात्र होतोय बाद, तो म्हणजे दीपक वैदी. क्लीन बोल्ड. चला नवीन फलंदाज लगेच रवाना व्हा आपण. चला फलंदाज नवीन पाठवायला वेळ नका घेऊ तुम्ही. ऑलरेडी उशीर झाला लक्षात घ्या मित्रांनो. 3:30 वाजून 20 मिनिटं झालेत. यानंतर अजूनही 4 सामने आहेत याची नोंद घ्या. प्रत्येक मॅचला एक डिसिप्लिन असतो. प्रत्येक मॅचचा वेळ असतो ठरलेला. त्या वेळेमध्ये मॅच संपणं गरजेचं राहतं.
25 मिनिटामध्ये एक इनिंग कंप्लीट होणं गरजेचं राहतं. गणेश गोडवे आपल्या फलंदाजीमधून गोडवा वाढेल का? कारण आतापर्यंत फलंदाजी थोडी कोलॅप्स झाली आहे. परंतु दादा पाहिलं ना आपण अमित दादा, तर प्रत्येक सामन्यामध्ये कदाचित पहिल्या 3 षटकामध्ये असाच काहीसा खेळ राहिला आहे. सेम टू सेम सामने सुरू आहेत आज दिवसाचे. परंतु चौथ्या षटकामध्ये केवळ शेवट षटकामध्ये आलेल्या धावाच त्या संघाला फलदायी ठरले आहेत. गणेश गडवे नवीन फलंदाज आपण पाहतो. किशोर घरात पुन्हा एकदा सज्ज आहे. आपल्या अनोख्या आदीतून कायम ओळखला गेलेला हा खेळाडू आहे. चांगला खेळ राहिला आहे. 4 बॉलमध्ये 2 विकेट, 2 धावा फक्त दिलेत किशोरनं. बोर्डवर धावा फक्त आणि फक्त 17. फुलटॉस बॉल लेग स्टिकवर पडलाय. पंच इशारा करते इट्स अ वाईड बॉल. अवंतची रन्स मात्र मिळतीये, ती म्हणजेच रोहन मेयर 11 सारसोळी संघाला, आणि अवांतरनं 18 पर्यंत मजर मारली जाते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपल्या फॉलोथ्रूमध्ये मात्र बॉलला चांगला पकडलाय किशोर घरतनं. रन्स घेण्याचा प्रश्न नाही उद्भवला. प्रयत्न जरूर गणेशने केला होता. 2 गणेश क्रीजर उभे आहेत. एक गणेश मळवी, एक गणेश गोडवे. गणेश गोडवे मात्र बॉल डॉट खेळतोय. एक चांगली गोलंदाजी इथे होताना पाहतोय, आणि इथे आणखीन एक बॉल चांगला राहिलाय. दाभोळकर धावा स्थिर आहेत, ते म्हणजे 18. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. किशोर घरच्या बॉलला मात्र काऊक कॉर्नरच्या दिशेनं चांगला फटकावला होता. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक या धावसंख्येनं स्वतःचं खातं अकाउंट ओपन केलं, ते म्हणजे गणेश गोडवेनं. आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन ठेवते 2 बाद 19. चला नवीन गोलंदाज, चला लगेच सामना सुरू करा मित्रांनो. थोडासा वेळ आपण तुम्ही आम्हाला द्या, सहकार्य करा. आपल्याला अपेक्षित आहे, कारण आपल्याकडे एंड एकच आहे, त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये बदल होत नाहीत. त्याचा फायदा आणखीन एक व्हाईट बॉल. इथे मात्र एक्स्ट्राची रन्स मात्र मिळते. वीस धावा धावाकडे लागतात. गोलंदाज आपण पाहतोय साईराज मात्रे गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. झोपी गेला, त्याला काही देऊ नका प्लीज. एक साधा सोपा झैल इथे मात्र सुटतोय, आपण पाहतोय. धावा मात्र येतील, परंतु पूर्वार्धामध्ये गाफील राहून चालत नाही फिल्डिंग करणाऱ्या संघाने. सुटलेले झेल साहिलने ठोकताना मागच्या सामन्यात शेवटच्या बॉलवर षटकार निर्णायक राहिलाय. त्याच्यामुळे वाटत असेल की धावा फार कमी आहेत, परंतु या धावा जर मोठे फटके 2 आले ना की सामना लगेच बनताना आपण पाहतो. आणि अशा प्रकारचा सामना बनणं आणि मग मात्र कठीण होऊन बसतं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र कमालीची राहिली, आणि इथे आपण पाहतो या कमालीच्या गोलंदाजाने षटक क्रमांक 4 हाताळतोय. अप्रतिम. दाभोळकर धावा 21. साईराज मात्रे गणेशसाठी मोठा फटका पुन्हा एकदा कन्वर्ट करायचा होता जरूर. धावा मात्र इथे येत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावेसाठी चांगला प्रयत्न आहे. जीवाच्या आकांतानं खेळ सुरू आहे जरूर, पण इथे मात्र धावा मिळतील या बॉलला तब्बल 2 धावा.
या 2 धाव्यानं धावलकर धावा लागतायत त्या म्हणजेच खोलवर टप्प्याची गोलंदाजी. धावपलकर धावा लागले ते आतापर्यंत 24 धावा. षटक क्रमांक 4 संपलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राहील तो म्हणजेच साईराज माते. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि इथे हा आलाय चौकार. या चौकारानं धावपलकर धावा लागतायत तब्बल 28 धावा. षटक क्रमांक 4 सूर्य. या बॉलवर चांगला प्रहार झाला. फलंदाज आपण पाहिला वैभव तांडेलनं वैभवशाली फटका लगावला आणि आपल्या संघाला धावा जोडण्याचं काम मात्र चांगला केलाय. साईराज मात्रे आतापर्यंत 5 बॉल्स त्यांनी ट्रॅव्हल केलेत. धावपलकर धावा लागलेत ते 28 धावा. षटक क्रमांक 4 सूर्य आहे. या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वैभव तांडेल स्ट्राईक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. शतरक्षक मात्र दूर राहिलाय. धावा किती बनतील. सिंगल आणि डबलचा लाजवाब प्रयत्न. सुंदर रन बिटवीन द विकेट. कमालीची कमिटमेंट राहिली आहे. गणेश गोडवे आणि वैभव तांडेलनं मात्र चिरत्याच्या चपलाईनं 2 रन्स कंप्लीट केल्या आणि या 2 रन्सनं संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. सूर्य डिट्टो. ज्या प्रकारचे आज जे सामने झालेत ना सगळे सामने असेच झालेत. पहिल्या 4 षटकामध्ये 25, पहिल्या 4 षटकामध्ये 27, 28 आणि शेवटच्या बॉल षटकामध्ये आलेल्या 15 ते 20 धावा. 45-50 धावांचं टार्गेट सेट होतं आणि मग मात्र ते कठीण ही जातं. त्यामुळे इथून ज्या प्रकारची गोलंदाजी JB स्पोर्ट्स पुणे संघाने केली ना अशाच प्रकारचा हा 5वा गोलंदाज. त्यांना मात्र 5वं षटक टाकण्यासाठी कौशलला टाकावं लागणार आहे. ही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु इथून जर का रोहन मेर 11 सारसोले संघानं 15-1 धावा जरी जोडल्या ना तरी आजची फायटिंग स्कोअर बनू शकते. विश्व कोळी सगळीकडे धावतायत. ते शोधतायत आणि ते झोपले ते संपले. त्याच्यामुळे लक्ष्य त्या गावाने पिली पण त्या बिचाराला दिली नाहीत. हे किती 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 वाईट आहे. कौशल घरात गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 5 हातलेल तर स्ट्रायकर मात्र गणेश गोडवे. नॉन स्ट्राईकला वैभव तांडेल. 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांमधला हा 5वा षटक. फुल टॉस बॉल. फुल टॉस नाही तर फुल वसूल केला त्याला. अप्रतिम. फुल्लर लेनचा बॉल होता. फुल्लर लेनला बॉलला मात्र उडवला. पीक केला. लॉंग ऑफच्या डोक्यावर मोठा फटका सदला. फिल्डर्सनं चांगला प्रयत्न केला. साहिल तांडेलनं तो जज केलेला जेल ही टिपला परंतु उडी जाऊन सरळ आदळली त्या सीमा रेषेवर. लक्ष्मण रेषा साहिलनं ओलांडली आणि इथे मात्र आला हा षटकार. धावांचा फ्लो सुरू झाला. या धावा यायला लागल्या. ज्या धावा जमायला लागलेत त्या धावा इथं पुन्हा जमायला लागल्या. 36 धावा. 5 बॉलमध्ये आणखीन एका दुसरा मोठा फटका. 40 क्रॉस करेल आणि एकदा 40 क्रॉस केली की आपण म्हणतो 40+ मास्टर. तो मास्टर स्कोर इथे बनवला जाईल का. गणेश गोडवेच्या बॅटमधून मात्र धावांचा गोडवा पाहतोय. लेफ्ट केलाय बॉलला. लेफ्ट केलाय बॉलला. ही रन का नाही घेतली.
विचारलं जाईल. सिंगल रन्स मात्र मिळते वाईटच्या रूपानं. ज्या रन्स इथे मिळतील ना त्या रन्स घेणं गरजेचं आहे. एकेरी दुईवर भर देत मध्येच एखादा दुसरा मोठा फटका खेचत धावा जमवणं गरजेचं आहे. परंतु आजकालच्या पिढीला मोठ्या धावांचा ओघ राहतो. 80-90 धावा जमल्या तरच आम्ही जिंकू असं वाटत राहतं. परंतु आजकालच्या काळामध्ये 80-90 धावांचा पाठलाग होताना पाहतो. आयुष्यामध्ये अमित दादा एकदा असं वाटतं ना 5-6 करोड रुपये आले की असं वाटतं की आयुष्यभर संपणार नाहीत. आणि मग आमची उधळण सुरू होते आणि ती झालेली उधळण सुटलेला झेल सामना रंग बदलायला लागलाय. हळू 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 एक एक पाऊल पुढे टाकायला लागलाय. आज ही धावपट्टी कदाचित प्रभावित झाली की काय काय खेळ झालाय. या सुटलेला झेल किशोर घरतच्या हातून इथे मात्र सुटलेला झेल. धावा आल्या तब्बल 4. धावा बहाल होत आहे. रोहन मेर 11 सारसोली संघाला तब्बल 4 आणि धावफलकावर 41. आश्वासक धावसंख्या बनायला लागली आहे. 4 बॉलमध्ये एकाच मोठा फटका 50च्या आसपास घेऊन जाईल. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. पुन्हा एकदा बॉलला लेफ्ट केला. इट्स अ वाईट बॉल कॉल. गोलंदाज थोडासा भरकटताना पाहतोय आपण. पहिल्या बॉल टाकला षटकार आला नंतर वाईट बॉल नंतर चौकार पुन्हा वाईट. कौशल घरत आपले गोलंदाजी लाईन अँड लेंथ बिघडताना पाहतोय. गणेश गोडव्याची फलंदाजी अफलातून राहिली आहे. स्लोवर बॉल अखेरकार फसवलं आणि हा आला डॉट बॉल. या पूर्वार्धामधले शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कौशल घरात 1 षटकार खाला 1 चौकार खालाय 2 व्हाईट बॉल टाकले पण हा डॉट बॉल ही त्याने टाकलाय. 3 बॉल चांगलं पडणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉलला दिशा दिली आहे. बॉल नेमका कुठे जाईल पण इथे मात्र एक चांगला झेल साईनं टिपला आणि फलंदाज मात्र गणेश गोडे होईल झेल बाद. अरे कौन कहता सच बोल सच. कलियुगामध्ये पैशाशिवाय किंमत नाही. नवीन फलंदाज इनायतचा हा फटका. या धावा बहाल होत आहेत. अफलातून इनिंग सजवली जातीये मित्रांनो. ही धावपट्टी आज 100ची नाहीये. या धावपट्टीवर आज 70-80 झाल्या नाहीयेत. या धावपट्टीनं 45 46 49 वाचवलेत. याच धावपट्टीवर पुन्हा एकदा मी सांगितलं सामना डिक्ट सुरू आहे. पहिल्या 4 षटकामध्ये धावा 15 20 30 असे येत आहेत. अंतिम षटकामध्ये 15 20 धावा येत आहेत आणि आशा झालेत. हा आणखीन एक रंगतदार सामना. 48 ऑन स्कोर बोर्ड. हा फटका फसलाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु या मैदानानं 46 वाचवलेत. या मैदानानं मागच्या सामन्यात 50 धावा वाचवलेत. आता या मैदानावरती या 49 धावांचा टार्गेट आहे. 49 धावांचा टार्गेट वाचवला जाईल का की आजच्या दिवसामध्ये काय घडलंय विसरत GB स्पोर्ट्स फुंडे संघ धावांचा किशोर घरत आणि टीम पाठलाग करेल का. नेमकं काय घडेल. लो स्कोरच्या मॅचेस आज रंगतदार बनतायत. धावा वाचवल्या जातील की धावा जमवल्या जातील. उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया पुण्यात चेतन स्वामी यांच्या गोडवाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. वेळ दौडू नका सारसोली संघ. आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. वारंवार आपल्याला विनंती आहे त्याच्यामुळे विनंती आहे की मैदानाकडे रवाना व्हा. अजून यानंतरही 4 सामने बाकी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करा. 49 धावांचा टार्गेट पाठलाग होईल की रोखला जाईल. चेतन स्वामी यांच्या गोडवाणीतून ऐकूया.
चला टीम फोंडे संघ सलामी जोडी पाठवायची आहे लवकर लवकर. चला स्पीडअप करा. सर्वप्रथम पंच जा त्यानंतर मात्र की सामना सुरू होईल. मिळतोय किशोर घरत आणि कुणाल घरत ही जोडी 5 षटक 30 बॉल आणि तुम्हाला करायचे जवळजवळ 49 धावा. असा सामना मागचा रंगला होता. 50 टार्गेट. त्यानंतर जवळजवळ 20 धावांनी मात्र नक्कीच पराभूत झाले संघ. आपण नक्कीच पाहिलं असेल करावे संघ 13 धावांनी मात्र नक्कीच पराभूत झाला होता. त्या संघाला पण नक्कीच आपण पाहिलं. 50 धावा म्हणजे एक फायटिंग स्कोर, एक चॅलेंजिंग स्कोर मात्र नक्कीच आपण या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पाहिले. 5 षटक 30 बॉल आणि 49 धावीची गरज. सलामी जोडी आपण नक्कीच पाहताय किशोर घरत आणि कुणाल घरत. ही सलामीची गोड जोडी. स्ट्राईक एन वरती फलंदाज आपण नक्कीच पाहणार आहोत. बॉल ट्रॅक वरती गणेश मडवी. स्ट्राईक एन वरती आपण पाहताय किशोर घरत याला. तर नॉन स्ट्राईक एन वरती कुणाल घरतला पाहताय. गेम इज ऑन. 30 बॉल आणि 49 धावेची गरज. राईट मोड द विकेट. गणेश मडवी समोर एक विस्फोटक आणि एक विध्वंस खेळाडू ज्याने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी तोच मात्र नक्कीच टीम फोंडे संघाचा आपण पाहताय किशोर घरत या खेळाडूला. पहिलाच बॉल ग्रीन सिग्नल आलाय. गेम इज ऑन. स्ट्राईक इन वरती आपण पाहताय किशोर. ऑन ट्रॅक वरती गणेश मडवी. पहिलाच बॉल स्लोवर वन करता पिकायचा प्रयत्न होता. गलीमध्ये मात्र नक्कीच पॉइंट बॉल न करता मात्र नक्कीच ढकलून दिला होता. सिंगल मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न त्यानंतर नकारला अक्षरशः. स्ट्राईक इन वरती कुणाल घरत जखमी वाघ कारण पाया दुखापत असता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आज आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी मात्र नक्कीच खेळ करताना पाहायला मिळतोय. ऑन ट्रॅक वरती गणेश मडवी. फुलटॉस बॉल फक्त दिशा दाखवली आणि दशा खराब केली. बॉल चाललाय दन दन करत. फायलिंगच्या मात्र नक्कीच चिरून बॉल चौकार. त्यानंतर फुल टोल वसूल करणारा चौकार पाहायला मिळाला. या मॅचचा काय तर पहिला धमाका. किशोर घरच्या बॅट मधून 4 संघाचा स्वतःचा श्रीकृष्ण करणारा चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. चांगले फटकेबाजी फुलटॉस होता. फक्त ना फक्त दिशा दाखवली आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश मडवी या गोंदाची मात्र नक्कीच दशा खराब केली. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल एक टप्पा सीमारेषा पार. लॉंगॉनला मात्र नक्कीच चिरून टाकणारा अजून एक चौकार. बॅक टू बॅक धमाके. मध्ये कधी तुटून पडलाय. किशोर घरात फुलटॉस देणार तर सोडणार नाहीये हे सांगत असताना 2 बॉल मध्ये 2 चौकार. पहिला बॉल डॉट त्यानंतर कडा प्रहार फाइंडिंगला. त्यानंतर मिडॉनचा मात्र नक्कीच फिल्डर आतमध्ये होता. त्यानंतर लॉंगॉनला हा क्लिअर करत बॉल मात्र नक्कीच बॉललाईनच्या बाहेर लँड केला होता. जबरदस्त स्ट्रोक. किशोर घरत ऑन अ फायर. बॅक टू बॅक 2 चौकार. बॉल ट्रॅक वरती गणेश मडवी 49 आहे टार्गेट. सुरुवात दमदार राहिली. स्लोवर वन फिरकीचा जादूगर पडल्यानंतर बॉल आजच्या दिशेने मात्र नक्कीच वळण घेतोय. डॉट चेनो फेकला गेला. चांगला कमबॅक. 2 चौकार केल्यानंतर गणेश मडवी आणि टीम आपण पाहताय सारसोले संघ. 8 धावा लागला स्कोर कार्ड वरती. जबरदस्त मात्र नक्कीच मॅच. 49 आहे टार्गेट. पहिला बॉल डॉट त्यानंतर 2 चौकार त्यानंतर डॉट चेंडू फेकला गेलाय. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी असेल.
फुल टॉस बॉल मिस्टामिक स्ट्रोक प्रचंड वेगानं मात्र नक्कीच फिल्डर येतोय पकडतो झेल दोन चौकात ठोकणारा फलंदाज किशोर गळत याचा समतोय केल मोठी विकेट गोल्डन विकेट मात्र नक्कीच पटकावताना गणेश मडवी ऑन अ स्ट्राईक. स्कोरकार्ड वरती 25 बॉल आणि जवळ जवळ 41 धावीची गरज 8 तर लागल्यात 1 विकेट शेवटचा अंतिम बॉल गणेश मडवी बॉल ट्रॅक वरती समोर कौशल गरत ऑन अ स्ट्राईक इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण नक्कीच पाहत आहे कौशल्याला फुल टॉस बॉल इनसाइड आउट भाग मिल्का भाग ही परिस्थिती मैदान मध्ये बॉल मात्र नक्कीच अडवला जाईल तोपर्यंत सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं 2 धावा झाल्या कंप्लीट त्यानंतर टॅलेंटचा गजर होताना पाहायला मिळतोय डगआउट मधून 6 बॉलचा खेळ संपला धावा लागला पटलं वरती टीम आपण पाहत आहे जीफे फुंडे संघ 10 धावा 1 विकेट डिझे. कामगार नेता साऱ्यांना पडलाय पहिल्याच बॉल मध्ये सिंगल डबलचा प्रयत्न दुसऱ्याची मात्र नक्की धोक्याची घंटा आहे पण तो 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात मैदान शॉट मध्ये घडतंय काय सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं 2 धावा ऍड त्यानंतर तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट पहिल्याच बॉल वरती 13 धावा लागल्या स्कोर करते 1 विकेट 1 षटक 1 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपलाय टीम आपण पाहताय VHM एंटरप्राइजेस जीपी फुंडे संघ दमदार कामगिरी राहिली आतापर्यंत या 7 बॉल वरती 23 बॉल 36 धावीची गरज स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहताय इनेट नंबर 3 कौशल घरातला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलं होतं त्यानंतर आल्या पहिल्याच बॉल वरती 2 धावा त्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहायला मिळतोय चला स्पीडअप करा तुम्ही संघ हो रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न पाठीमागे बॉल ट्रॅव्हल तर झालाय सिंगल सुटी धाव घ्यायचा प्रयत्न आहे चला मैदान शॉट मध्ये जायचं लवकर लवकर पाणी पुरवायचं आणि मैदान शॉट मध्ये लवकरात लवकर संपूर्ण आयोजक
फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. सिंगल तर मिळाली, दुसरीचा पलटवार नाहीये, सिंगल्स मिळाली या बॉल वरती. सिंगल मिळाली या बॉल वरती. धावा लागत अपटला वरती. 15 धावा 21 बॉल आणि 34 धावेची गरज. 21 मध्ये 34 करायच्यात. अद्याप आपण पाहत आहे 15 लागत 1 विकेट. 3 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ संपला गेला. 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 5. अद्याप 3 बॉल येणे बाकी असतील. स्ट्राइक इन मध्ये नेट नंबर 3 आपण पाहत आहे. समोर फलंदाज कौशल घरत. हो स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. उचली न घेणारा बॉल मैदान शॉट मध्ये हाताळतोय. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहत आहे. गुफरानच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल. पॉइंट ट्रॅक वरती गणेश. त्यानंतर मात्र नक्कीच गुफरान जबरदस्त बॉल मात्र नक्कीच हाताळताना 20 बॉल आणि 34 धावेची गरज. व स्विंग अँड मिस. ऑस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा. डॉट चेंडू फेकला गेला. कमालीचं षटक. या षटकामध्ये काय बॉल हाताळले गेलेत. 5 बॉल फेकले, धावा खर्च केल्या 5. त्यामध्ये 2 बॉल डॉट फेकले गेलेत. 19 बॉल आणि 34 धावेची गरज. हो पुढे सरसवत. पहिला डॉट फेकला, त्यानंतर यष्टाच्या पाठीमागे कमालीचं हे मात्र नक्कीच यष्टरक्षक. हे मात्र नक्कीच पाहायला मिळाला दीपकच्या माध्यमातून. अजून एक विकेटचा पतंग. धक्का क्रमांक 2 टीम आपण पाहत आहे. VHM एंटरप्राइजेस GP पुंडे संघाचा कौशल गरज बॅक टू द आउट. MJ ग्रुपचे खरं तर सर्व आदरणीय येस येस महबूब आणि आपण पाहिलं असेल राहुलजी पाटील. त्याचबरोबर येस त्यांना मला नक्कीच विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंच देऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हाले सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 12 बॉलचा खेळ संपला. धावा लागला पटला वरती 15 आणि येणे 18 बॉल आणि तुम्हाला करायचे जवळ 34 धावेची गरज. पहिलाच बॉल 8व्या पाटणे डीप मिड विकेटला करतात क्लिअर करत. परंतु फिल्डर आहे प्रचंड वेगाने करत तर बॉल मध्ये झडप घालतोय. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा ऍड या पहिल्या बॉल वरती 17 लागल्या गेल्यात. अद्याप करायचे तुम्हाला 17 बॉल 33 धावेची गरज. 17 बॉल 32 धावा. स्ट्राइक इन मध्ये कुणाल गरज सलामी वीर. पॉइंट ट्रॅक मध्ये आपण पाहत आहे कुशल मडवी. स्लोवर 1 दांडी गोल. येस यष्टांच्या वेत फर्निचर तोडला गेलाय. लाकूड तोड गोंदीची मैदानाच्या आतमध्ये. पॉइंट ट्रॅक मध्ये कुशलच्या माध्यमातून सलामी वीर किशोर गरत. माफी असावी कुणाल गरत बॅक टू द आउट. आओ गुरु करे पीना शुरू आज तो जाम पे जाम. थोडंफार नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत तेजस म्हात्रे. याला मला नक्कीच इन्व्हाइट केलाय. इनट नंबर आपण पाहिला असेल 5 तेजस म्हात्रे. हा दिवसभर मला नक्कीच जे घडलं तेच आज या मॅच मध्ये नक्कीच घडताना पाहायला मिळतंय. जेव्हा काय तर आपण टॉस केला जातो तेव्हा मला नक्कीच हेच सांगण्यात येतो की मागचा सामना पहिला पहा. आजचा दिवसाचा मात्र नक्कीच लेखाजोखा पहा. त्यानंतर जो डिसिजन आपण पाहिला असतो तो मात्र नक्कीच निर्णय घ्या. आणि तेच मैदान शॉट मध्ये घडताना पाहायला मिळतंय. चेसिंगला मात्र नक्की दमछाक राहिली सेकंड इनिंग मध्ये. आणि तेच मैदानच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत VHM एंटरप्राइजेस GP पुंडे हे मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. तेजस म्हात्रे तर बॉल ट्रॅक वरती कुशल. फुलटॉस बॉल 8व्या बॅटने काऊ कॉर्नर मध्ये तर
सिंगल मिळाले या बॉल वरती. चांगला फटका परंतु बॉर्डरच्या बाहेर लँड करता आला नाहीये. एकच मिळाली या बॉल मध्ये. स्ट्राईक केली होती फलंदाज आपण नक्कीच पाहणार आहोत. या संघाचा सरसेनापती साहिल ठाकूर. फुलटॉस बॉल आडव्या पाडणे. फिल्डर आहे प्रयत्न चांगले होते परंतु त्यानंतर झेल झाला मैदान. सिंगल होती दुसरीचा प्रयत्न आणि जवळ जवळ 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. साहिल ठाकूरला ती संधी देणं ही मागात पडेल यात मात्र शंका नाहीये. कारण कोटनाकीची स्पर्धा कोण विसरेल. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये काय कमालीचे फटके खेळले होते या खेळाडूनं. सामना अक्षरशः मात्र नक्कीच अडचणीत सापडत त्यानंतर या पट्ट्यानं एकट्या वाघानं मात्र नक्कीच तो सामना जिंकून दिला होता. पण ही मॅच त्याच पद्धतीचे मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. या बॉल वरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 20 लागल्यात. ओ फुलटॉस होता परंतु बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. बॉल चाललाय दन 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 करत. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल गोळीच्या वेगानं फरार. सीमारेषा पार. हा नशिबाचा चौकार. धावा कशा येऊ दे येणं खूप गरजेचं आहे. टीम आपण पाहतोय 20 मिनिटं माझ्या जीपी फुंडेला आणि मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार आलाय. समीकरण येऊन टेपलाय. 24 धावा लागला. स्कोर कर 3 विकेट. अद्याप 1 बॉलचा खेळ बाकी असेल. तिसऱ्या षटकामध्ये 13 बॉल मध्ये 25 धावेची गरज. पुढे सरसवट डान्सिंग अटॅक. बॉल पायावरती आदळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता त्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये सुरेखरित्या मात्र नक्कीच पोहोचला गेलाय. 2 षटक 12 बॉल आणि तुम्हाला करायचे जवळ जवळ 24 धावा. 12 बॉल मध्ये 24 धावेची गरज आहे. षटकामध्ये आणि प्रत्येक बॉल मागे टीम मीटिंग नकोय. 12 मध्ये करायचे 24 धावा. 12 बॉल आणि 24 धावेची गरज. स्ट्राईक गेन मध्ये आपण पाहतोय या संघाची रन मशीन आणि आपण पाहायचं संघाचा सरसेनापती साहिल ठाकूर. नॉन स्ट्राईक गेन मध्ये तेजस मात्रे. 12 मध्ये 24 धावेची गरज. 12 बॉल 24 धावा. 24 धावा 12 बॉल. अतिशय रंगतदार मध्ये नक्की सामना आपण पाहतोय. असेच सामने आज दिवसभरात झालेत आणि योच हा सामना मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीड अप करा फिल्डिंग करा संघ. पॉइंट ट्रॅक होते आपण पाहताय. गुफरान याला 1 षटक फेकलं होतं. धावा खर्च केल्या 4. तोच मात्र नक्कीच गुफरानला इन्व्हाइट केलाय. हो ब्लॉक हॉल खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर शॉट. सिंगल तर मिळाली. दुसरीचा पलटवार. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या पहिल्याच बॉल वरती. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 करायचे आहेत. त्याच रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये हे फटकेबाजी आखताना साहिल ठाकूर आज मात्र नक्कीच आपल्या टीम साठी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी हे मात्र नक्कीच फटकेबाजी करावे लागेल. सामना अडचणीत मात्र नक्कीच सापडलाय. फुलटॉस बॉल ऑफस्टंपच्या बाहेर लँड होत असताना मात्र नक्कीच स्टार्ट चेंडू फेकला गेलाय. चांगला षटक हाताळताना गुफरानच्या माध्यमातून जे काम केलं सेकंड ओव्हर मध्ये धावा खर्च केला 6 बॉल मध्ये 4. तेच मात्र नक्कीच गुफरान 4थ्या षटकामध्ये आला आणि तेच करताना पाहायला मिळतोय. 10 बॉल 22 धावा. 10 मध्ये 22 धावेची गरज. फुलटॉस बॉल. फिल्डर आहे तैनात आणि मात्र नक्कीच टिपलाय जेल मैदानाच्या आतमध्ये साहिल ठाकूर. या खेळूचा मात्र नक्कीच संपलाय खेळ. मोठी विकेट गोल्डन विकेट पटकावल्या गेल्या गुफरानच्या माध्यमातून. करताना नऊ बॉल आणि 22 धावेची गरज. गुफरान आपल्या टीमला मात्र नक्कीच बॅक करून देताना या मॅच मध्ये शिरकाव केल्या फिल्डिंग का टीम आपण पाहताय सारसोली संघाने. स्ट्राईक मध्ये फलंदाज आपण पाहताय लेफ्ट हँड बॅट्समन युनिट नंबर 6 प्रथमेश पाटील.
9 बॉल आणि 22 धावेची गरज. 9 बॉल 22 धावा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 9 मध्ये करायचे 22 धावा. पॉइंट ट्रॅक वरती गुफरा समोर प्रथमेश पाटील. पहिलाच बॉल आठव्या बटने समोर घेतला. फील्डर आहे तैनात. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि चुकीची थ्रो. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज गुफरांच्या माध्यमातून चुकी मात्र नक्कीच स्वतःला पाहायला मिळतोय. 1 किंवा 2 सेकंद चुकी मात्र नक्कीच बॉर्डरच्या बाहेर हा बॉल लँड झाला असता. जवळ जवळ 4 धावा म्हणजे बॉल मध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या असत्या. चांगली फिल्डिंग चांगला बॅकअप मात्र नक्कीच आपण पाहायला. वेस्टर्नच्या पाठीमाग जबरदस्त कामगिरी. एका धावेसाठी मात्र नक्कीच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 20 धावा. प्रथमेश पाटील स्लोवर वन बॅटची कडे पाठीमागे. सिंगल तर मिळाली या बॉल वरती. सिंगलच मिळेल. 7 बॉल 19 धावा. या बॉल वरती मोठा फटका खेचेल का. स्ट्राईक केली होती फलंदाज आपण पाहताय तेजस म्हात्रे की याही बॉल वरती मात्र नक्कीच कमबॅक राहील गुफरांच्या माध्यमातून. फक्त न फक्त 5 धावा खर्च करत एक मोठी विकेट. 7 बॉल आणि 19 धावेची गरज. 7 बॉल 19 धावा. गुफरान कमालीचं षटक. छोटा तीर गावकरी गंभीर आज मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली गुफरांच्या माध्यमातून. ओ ब्लॉक कॉल याही वेळेला अक्षरशः मात्र नक्कीच परफेक्ट यॉर्कर ठोकून अंतिम बॉल मध्ये डॉट फेकला गेलाय. समीकरण येऊन टेपला. 6 बॉल आणि 19 धावेची गरज. फिल्डिंग करा संघ प्लीज विनंती करतो. 6 बॉल आणि 19 धावेची गरज. आठवावा लागेल T20 वर्ल्ड कप ईडन गार्डन मध्ये नक्की झाला होता. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. कार्लोस ब्राथवेट त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती आला बेन स्टोक. 6 मध्ये करायचे होता 19 धावा. जवळ जवळ 4 बॉल मध्ये 4 षटका टोकून ब्राथवेटने मात्र नक्कीच सामना जिंकून दिला होता. पण तो आज या पारगावच्या नगरीमध्ये या मैदानावरती मात्र नक्कीच एखादा ब्राथवेट बनावा लागेल. चला फिल्डिंग काय संघ वारवणं मात्र नक्कीच विनंती केली जातोय. सारसोली संघ 6 बॉल 19 धावेची गरज. कार्लोस ब्राथवेट सारखी फलंदाजी मैदानाच्या मध्ये करावा लागेल. बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहताय रमजान. चला स्पीडअप करा. प्रत्येक बॉल मध्ये टीम मिटिंग नको आहे. टीम फिल्डिंग का संघ टीम सारसोले. जवळ जवळ 4 वाजून 5 मिनिटं झाले अद्याप तर काही मात्र नक्की सामने बॅलन्स असतील. विनंती करतो टीमला. सासुरा टीम 6 बॉल 19 धावा. बॉल ट्रॅक मध्ये आपण रमजानला पाहते समोर प्रथमेश पाटील. पहिलेच बॉल पाठची काढा. त्यानंतर मात्र नक्कीच अंगावरती आदळतोय बॉल. सिंगल मिळाली या बॉल वरती. स्ट्राईक एंड वरती मात्र नक्कीच तेजसला पाहताय. 5 बॉल 18 धावा. आपल्या परिभाषा सांगायचं असेल 5 बॉल मध्ये 3 षटकार टोकणं गरजेचं. टीम आपण बॅटिंग करा पाहताय. VCM इंटरप्राइज जीपी फुंडे संघ. 5 मध्ये 18 धावा. 18 धावा 5 बॉल 3 षटकार. कोण जिंकेल हा मात्र नक्कीच क्रिकेटचा महासंग्राम हे थर्रार नक्कीच आपण पाहताय. VCM इंटरप्राइज जीपी फुंडे त्याचे विरोधात खेळण्याचा संघ रोहन मेयर 11 सारसोले संघ आपण पाहताय. 5 बॉल 18 धावेची गरज. समोर रायटी बॅट्समन तेजस मात्र बॉल ट्रॅक वरती. रमजानला पाहताय तर नॉस्ट्राईक वरती प्रथमेश पाटील. राऊंड द विकेट रमजान. ओ चुकी होतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल चाललाय फायनलच्या दिशेनं धन 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 करत. मच नीडेड बाउंड्री. फलंदाज तेजसच्या बॅटमधून 4 चौकार. पाच बॉल 13 धावेची गरज. फ्रीटचा बॉल उघड्या डोले पहा आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. जबरदस्त मॅच. एक बॉल ने मात्र नक्कीच ही काय पलट केली. सामना होता कुठे सामना येऊन ठेपलाय कुठे. आहा से आहा तक
6 मध्ये करायचे 19 धावा. त्यानंतर पहिल्या बॉल मध्ये सिंगल, 5 बॉल मध्ये 18. त्यानंतर झाली चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. जबरदस्त मॅच. तेजस मात्रे आपल्या टीमला बॅक करून देताना मच नेट बाउंड्री मात्र नक्कीच ठोकून दिली. त्यानंतर मात्र नक्की दर्पण दर्पण आणि दर्पण पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहता रमजानच्या माध्यमातून. 5 बॉल 13 धावा, 13 धावा 5 बॉल. जबरदस्त मॅच. राऊंड द विकेट. हो ब्लॉकर खोदून काढला, अक्षरशः चॉप केला बॉलला. फील्ड आहे त्याला बीट करून बॉल चालला गोलीच्या वेगानं. होईल फरार सीमारेषा पार. बॅक टू बॅक तेजसच्या बॅट मधून 4. येतोय चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये 2 चौकार टोकून या मॅचच्या अक्षरशः हवा काढल्या. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उठेन मी नव्याने. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. हे मैदानाच्या आतमध्ये सांगताना तेजस मातेचे 2 फटकेबाजी. 4 बॉल 9 धावा, 9 धावा 4 बॉल. अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावरती काट्याने सामना. चला प्रत्येक बॉल वरती टीम मिनिट नको आहे. टीम आपण पाहताय सारस्वत संघ. जबरदस्त मॅच. 4 बॉल 9 धावा. 6 मध्ये करायचे होतं 19. त्यानंतर मात्र नक्कीच 4 बॉल आणि 9 धावीची गरज. 2 बॉल वरती धावा कुठल्या 10 आणि मॅचच्या अक्षरशः हवा काढल्या. या मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम VHM एंटरप्राइजेस जीपी फुंडे संघाने. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज सामना. अक्षरशः मात्र नक्कीच प्रेक्षकांची मात्र नक्कीच मन जिंकण्याचा सामना करताना. राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल पाठीमागे, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चाललाय बॉल. एक टप्पा सीमारेषा पार, त्या बॅनरला टच करणारा. येतोय चौकार. जबरदस्त मॅच. अक्षरशः मात्र नक्कीच या मॅचला कलाटणी दिल्या. 1 2 नव्हे तर 3 चौकार ठोकून या मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळतोय. VHM एंटरप्राइजेस जीपी फुंडे संघ 3 बॉल 5 धावेची गरज. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, हे सांगत असताना टीम जीपी फुंडे या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. 4 षटकामध्ये झालं नाही, ते अंतिम षटकामध्ये मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 धावा. कमबॅक करावा लागेल टीम फुंडे आणि पाहिलं तर नक्कीच बॉल बॉर्डरच्या बाहेर लँड होईल का नाहीये. फटका प्रतिमोदात. त्यानंतर मात्र नक्कीच झेल पकडला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार ठोकणारा तेजस मात्र संपवला केल. मोठी विकेट. या मॅच मध्ये अजून एक कलाटणी देणार आहे विकेट रमजानच्या माध्यमातून. आणि 5 धावेची गरज. चांगली फलंदाजी, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच ही झुंज अधूर राहिली असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. तेजस मात्रेच्या माध्यमातून चांगले गोंधळी, चांगला कमबॅक टीम आपण पाहताय. रोहन मेयर 11 सारसोय संघाने केलाय. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. प्रशांत घरत. जबरदस्त मॅच. 2 बॉल 5 धावा. सारसोय टीमने मात्र नक्कीच शिरकाव केला या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल समोर. फटका फसलाय, पकडलाय झेल मैदानाच्या आतमध्ये. घडलाय काय मैदानाच्या आतमध्ये, डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. चला पंचांचा इशारा. चला ऑन फील्ड पंच डिसिजन.
येस, या 2 धावा मध्ये नक्कीच कंप्लीट होतील या बॉल वरती, म्हणजे येणारे 1 बॉल आणि तुम्हाला करायचे 3 धावा. 1 बॉल 3 धावेची गरज, 3 धावा 1 बॉल. जबरदस्त मॅच, कंपल्सरी चेसिंग. या बॉल वरती 3 धावा कुठे आल्यात लागतील या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच. 1 बॉल आणि 3 धावा, 3 धावा 1 बॉल. फुंडे की सारसोले, सारसोले की फुंडे, ही मॅच मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळत आहे. 1 बॉल आणि 3 धावेची गरज. सामना अव्वल टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या सामन्यासाठी. 1 मध्ये करे 3 धावा. 1 बॉल आणि 3 धावेची गरज. फुंडे की सारसोले, सारसोले की फुंडे, जिंकेल कोण? जिंकेल तर क्रिकेटचा मात्र नक्कीच हे थर्रार जिंकेल. 1 मध्ये 3 धावेची गरज. स्ट्राइक इन वरती प्रशांत घरत. रिवर्स घ्यायचा प्रयत्न, स्विच इट, अल्टी पलटी, बॉल नाही घेतली, बॉल नेटच्या बाहेर. कल्टी 6 धावेसाठी सामना फिनिश. प्रशांत घरत, तू येऊ नको परत हे सांगत असताना मात्र नक्की सारसोले टीम हा षटकार ठोकून सामना फिनिश केलाय. टीम आपण पाहताय VH विंटर बाजी GP फुंडे संघ वर प्लेट आणि हार्ड लक रोहन मेहर सारसोले संघ. कॅप्टन यायचा लवकर लवकर. चला भातान टीमचा कॅप्टन. चला भातान आणि आपण पाहणार होतं पुंडे, तेजस, सॉरी साहिल यायचं आहे. साहिल, जबरदस्त मॅच. 1 बॉल आणि 3 धावेची गरज असताना प्रशांत घरत ठोकलेला षटकार. ही मात्र नक्कीच व्हिडिओ उद्या व्हायरल होणार यात मात्र शंका नाहीये. प्रशांत घरत, जबरदस्त मॅच. एस महबूब लदाफ यांच्या पत्र, महबूब लदाफ यांच्या पत्र शुभ असते मात्र नक्कीच टॉस केले जाईल. बिग फाईट, विनर वर्सेस विनर. बातान त्याच्या विरोधात खेळ संघ आपण पाहताय GP फुंडे. चला 2 टीमचे कॅप्टन. येस, तर सामन्याचा सामनावी ठरलाय. चला फिल्डिंग, फिल्डिंगचा मात्र नक्की निर्णय आलाय. तर या सामनावी ठरलाय. ज्या खेळाडूने अंतिम 2 बॉल वरती 7 धावेची गरज असताना षटकार चौकार ठोकला तो ठरला प्रशांत घरत. प्रशांत घरत ठरला या सामन्यात सामनावीर. अंतिम बॉल वरती धमाका, मस्ट निडेड षटकार ठोकला तोच मात्र नक्की ठरला सामन्यात सामनावीर. आदरणीय